नागपुर के धंतोली थाना क्षेत्र में कार का कांच तोड़कर चोरी की वारदात सामने आई है। अस्पताल के बाहर खड़ी कार को निशाना बनाते हुए अज्ञात चोर लैपटॉप, बैग, नकद और जरूरी दस्तावेज लेकर फरार हो गए। पुलिस मामले की जांच कर रही है। काल रात्री मुकेश गोपीचंद पानते राहणार हिंगणावडे माहितीशी अधिक राहणार आहेत. त्यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की ते फार्मा कंपनीमध्ये एरिया मॅनेजर आहेत एका, आणि त्यांच्या कंपनीचे झोनल मॅनेजर अजय सिंह हे मुंबईहून आले होते आणि त्यांच्या कंपनीच्या औषधाचा बद्दल डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी ते स्पंदन हॉस्पिटल येथे गेलेले होते. त्यांची कार आपल्या गोरक्षणजवळ इतवात बस स्टॉप आहे त्याच्यासमोर लावून ते स्पंदन हॉस्पिटलमध्ये गेले होते. रात्री संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास, आणि स्पंदन हॉस्पिटल येथे त्यांचे काम करून 7:45 वाजेच्या दरम्यान ते जेव्हा त्यांच्या कारजवळ आले नुकसान पार, तर त्यांनी पाहिले की त्यांच्या कारचा डाव्या बाजूचा मागचा ग्लास तुटलेला होता आणि गाडीमध्ये त्यांनी त्यांचे एरिया झोनल मॅनेजर आहेत अजय सिंह यांची लॅपटॉप असलेली बॅग ठेवलेली ती दिसून आली. त्या बॅगमध्ये त्यांचे ATM कार्ड, डेबिट कार्ड आणि काही पैसे आणि लॅपटॉप होते. ती बॅग दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिलेली आहे. घटनास्थळी जाऊन पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे आणि आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.